महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन असून 2024 या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करूया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया. जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया. अज्ञान, अनिती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा नष्ट करूया. सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करूया. आपल्या सर्वांचा सहभाग, सहकार्य आणि प्रयत्नातून मजबूत प्रगत महाराष्ट्र घडवूया. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष 2024च्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, मावळत्या 2023 वर्षाला निरोप देऊन नव्या 2024 या वर्षाचं स्वागत करत असताना सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मागील वर्षात अपूर्ण राहिलेले संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. 2023 वर्ष राज्यासाठी आव्हानांसोबत यशाचं वर्ष होतं. शेतकरी बांधवांच्या कष्टांमुळे कृषी प्रगती, कामगारांच्या श्रमांमुळे औद्योगिक प्रगती अखंड सुरू राहिली. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश मिळवलं. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. राज्याची सामाजिक वीण अधिक घट्ट झाली. हे सर्व संचित घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. नवीन 2024 वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातल्या इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण होत सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध हो, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.